सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। सांची गावातील तरुण लोकाभिमुख आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्व शुभम नंदकुमार शिर्के यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी श्री गावदेवी माता पटांगण येथे श्री सत्यनारायण महापूजा, अभिष्ट चिंतन सोहळा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण आहे। कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे। दुपारी 1 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी 4 वाजता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा महिलांसाठी विशेष कार्यक्रम, सायंकाळी 5 वाजता हरिपाठ संत सकुबाई महिला मंडळ खरवई व वासरे खोडा परिसर, सायंकाळी 6:30 वाजता कीर्तनकार व वारकरी यांचा सत्कार समारंभ, सायंकाळी 7 वाजता अभिष्ट चिंतन सोहळा, सायंकाळी 7:30 ते 9 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 9 वाजता हरिकीर्तन हबप सौ सुप्रियाताई साठे पुणे। कार्यक्रमाचे आयोजन भैरवनाथ क्रीडा मंडळ सांशी आणि जय बजरंग क्रीडा मंडळ सांशी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे। गावातील ज्येष्ठ नागरिक दत्ता कदम यांनी सांगितले की यावर्षी हनुमान जयंतीचा कार्यक्रम शुभम शिर्के यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। गावातील तरुण मंडळींना एकत्र करून त्यांनी उत्कृष्ट नियोजन केले, त्यामुळे शुभम शिर्के यांच्याबद्दल गावात विशेष आदर निर्माण झालाय। सांशी गावातील महिला वर्गाने सांगितले की गावातील गटारी रस्ते, कॉन्क्रीट रस्ते, मंदिर व घाटाची कामे शुभम दादांनी अगदी मनापासून केली आहेत, त्यामुळे संपूर्ण गावात बदल दिसून येतोय। बाहेरून येणारे लोकही आता सांशी गाव किती प्रगत झालंय याचे कौतुक करत आहेत। या अभिष्ट चिंतन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सर्व ग्रामस्थ व हितचिंतकांना निमंत्रण देण्यात आले आहे। एकजुटीने गावाच्या प्रगतीचा मार्ग खुला करणाऱ्या शुभम शिर्के यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होणार आहे। यावेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण करून स्मारक बसवण्यात येणार आहे। मी दीपाली विजय शिर्के, राहणार सांशी गावातून बोलते। आज आमची तर 2 दिवसाचा हनुमान जयंती कार्यक्रम हा पूर्णपणे संपन्न झालेला आहे आणि हा कार्यक्रम कालचा पण कार्यक्रम बाहेरची लोक आली आणि हा कार्यक्रम म्हणजे त्यांना एवढं असं वाटायला लागलं की सांशी गाव किती सुधारलेलं आहे। म्हणजे रस्ते, नळ, जागोजागी नळ आहेत, परत लाईट वगैरे, म्हणजे आमचीत ना स्टार्टिंगपासून गावाच्या मंदिरापासून आलेली सगळी बाहेरची लोक, जे आमचे वासरे कोंड्यातून म्हणजे सांशी कर्जतच्या बाहेरून आलेली लोक ही सगळी बोलायला लागली म्हणजे सांशी गाव किती सुधारलेलं आहे। पण नाव कुणाचं येतोय? शुभम नंदकुमार शिर्के। म्हणजे त्यांनी एवढी निधी आणलेली आहे ना का एका पटक्यात म्हणजे सगळीच कामं झालेली आहेत। म्हणजे किती म्हणजे लोक काय बोलतात बाहेरची, अरे लगेच एवढी कामं कशी काय झाली, म्हणजे सगळ्यांना आनंद झालेला आहे हा। म्हणजे सगळ्या महिला मंडळ असू दे, आमचे मान्यवर सगळे म्हणजे पुरुष मंडळी असू दे, त्यांना पण एवढा आनंद झालेला आहे ना का खरंच शुभम हा म्हणजे एवढा वाटलं नव्हतं का असं येऊन म्हणजे तो कसा बाहेर जास्त करून बाहेर राहतो आणि म्हणजे सगळ्यांशी गोड का असं नाही का हे आपले नाही आहेत ते आपले नाही आहेत, म्हणजे ना एवढा भारी ना, म्हणजे जाताना आपण कुठं पण असू दे आपल्याला थांबवणार, रस्त्यावर आवाज देणार पण, आणि गावातली कामं एवढी सुंदर झालेली आहेत ना का अजून तरी असं वाटतं पुढे पण असं म्हणजे गावाचा विकास होत जाऊ दे। सांशी गावातून आज हनुमान जयंती 2 दिवसाचा कार्यक्रम हा पूर्णपणे संपन्न झालेला आहे आणि हा गाव जास्त आमच्या महिला मंडळ जास्त सहभागी होतात। माझं नाव ज्योती सुभाष शिर्के, राहणार सांशी। आज आमची इथं 2 दिवस हनुमान जयंतीचा कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीने पार पडला। एरवी अशी लोक आमच्या गावात आली की म्हणायचं तुमचा खोंडा, पण आज नंदकुमार शिर्के यांनी आणि तुमचा मुलगा शुभम आज एवढी गावात सुविधा केले की सगळी म्हणजे जी येतात ना ती बघतच राहतात की तुमच्या गावाचा काय विकास झाला। तर म्हटलं हा तुम्ही लय खोंड म्हणायचं ना आमच्या गावाला, यांनी चांगलं काम। आज शुभम नंदकुमार शिर्के आज एवढीशा वयात त्यांनी एवढी प्रगती दाखवले, त्याच्याबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन। असंच पुढं त्यांनी करत राहावं। सारिका वासुदेव कदम, राहणार सांशी। शुभम नंदकुमार शिर्के हा आज नवीन मुलगा असून त्यांनी गावासाठी भरपूर कामे केलेली आहेत। गावाचे रस्ते, गटारे, पाण्याची सोय केली, लाईट, आणि आता काही येत्या 2 दिवसानंतर त्याचा वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आहे, पण त्यांनी चांगलं गावासाठी साड्या वगैरे वाटप केलेल्या आहेत।
त्यामुळे गावातली सगळे महिला मंडळ त्याच्यासाठी चांगले म्हणजे विचार मांडतात आणि गावासाठी खूपच चांगला मुलगा आहे तो. येता जाता आवाज देणार, काय काकी बऱ्या आहेत ना, येता जाता हसणार, कुठे असला तरी उभा राहून आवाज देणार आणि गावासाठी खूप काही विकास केला आणि याच्या पुढे त्यांनी असाच विकास करत राहावा ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे त्याच्यासाठी. आणि त्याच्यासाठी अशीच वाटचाल चांगल्या आनंदाने चालू राहावी हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. माझे नाव अर्पिता बाळतुर्डे, मी सांशी गावात राहते. शुभम नंदकुमार शिर्के याने लाईटीचं काम केलेलं आहे, रस्त्याचं काम केलेलं आहे, गणपती घाट बनवलेला आहे, मंदिराचं काम केलेलं आहे, पाण्याचे सुविधा केलेल्या आहे, टाकी बसवले आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याने गावात उद्घाटन सोहळा ठेवला आहे, पूजेचा कार्यक्रम करणार आहे. गावातल्या सर्व महिलांना त्याने साड्या वाटप केलेला आहे. तो अशीच पुढे प्रगती करेल ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. माझं नाव मोहिनी रोहिदास शिर्के, राहणार सांशी. या गावाचा विकास शुभम नंदकुमार शिर्के गटाराची कामे, रस्त्याची कामे, लाईटीची सोय, पाण्याची सोय, मंदिराचं पण काम केलं, घाटाचं काम केलेलं आहे त्यांनी. तर या 2 दिवसात त्यांचा वाढदिवस निमित्त कार्यक्रम होणार आहे. त्यांनी साड्या वाटप केलेल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी काही विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत. पैठणीचा खेळ ठेवलेला आहे आणि त्यांच्या बड्डे निमित्त शिवाजी स्मारकांचं पूजन करण्यात येणार आहे. हरिपाठ कार्यक्रम होणार आहे. त्यांनी साड्या वाटप केल्यात. असेच विविध कार्यक्रम शुभमदादा आपल्या गावामध्ये करत राहणार आहेत. त्यांनाच आपल्या गावकऱ्यांनी असा प्रतिसाद दिला पाहिजे. नमस्कार. आमच्या गावामध्ये 2 दिवस हनुमान जयंतीचा कार्यक्रम चालतो आणि तो कार्यक्रम यावर्षी तरुण पिढीने हातात घेतला आणि तो एकदम अतिउत्तम कार्यक्रम झाला. मंदिरापासून आमच्या ग्रामदेवते मंदिरापर्यंत पालखी सोहळा झाला. मध्यंतर हरिपाठ चालूमध्ये हरिपाठ झाला. येताना नंतर हनुमान मंदिरापाशी परत आरती झाली आणि आमच्या गावामध्ये बसस्टँडपासून ग्रामदेवतेच्या देवळापासून कॉन्क्रीट रस्ता, त्यानंतर स्मशानभूमीचं काम, त्याच्यानंतर गटारे, गावामध्ये लाईटी आणि जवळजवळ 100% गावाचं काम आमच्या शुभम नंदकुमार शिर्के ह्याच्या रूपाने झाले. त्यांनी निधी आणला आणि तरुण मुलगा एकदम चांगलं काम करत होतो. संरक्षण भिंत आणली. शुभम नंदकुमार शिर्केचा 15 एप्रिल रोजी वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थातर्फे आणि आमच्या कदम कुटुंबातर्फे त्याला हार्दिक लाख शुभेच्छा आणि उदंड आयुष्य लाभो त्याला. आणि अजून आमच्या गावासाठी भरभरडीत निधी आमच्या गावाला येईल असं त्याची इच्छा आहे. हो, तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोचवू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.